क्लायमेट किती मस्त दिसतोय मोबाईल मध्ये. सकाळी मस्तपैकी फ्रेश वगैरे होऊन आम्ही निघालोय मंदिरात दर्शनासाठी सप्तशृंगीला. स्वामीज्ञा गुड मॉर्निंग. आविरा दीदी गुड मॉर्निंग. आणि आज आमचा ड्रायव्हर चेंज झालेला आहे. ड्रायव्हर गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. कालचा ड्रायव्हर आज रेस्ट करणार असं म्हणतात. इथे समोर जे डोंगरच्या मध्ये जे होल दिसतोय तिथे देवीने त्रिशूळ मारलेलं होतं. पोचलेलो आहोत सप्तशृंगीला. रोपवेचं बुकिंग करून आम्ही वर जाणार आहोत. धुकं इतकं आहे की अजूनपर्यंत आम्हाला मंदिर दिसलेलं नाही, काहीच दिसत नाही. अतिशय सुंदर आणि थंड वातावरण आहे. फायनली थोडंफार दिसलेलं आहे. गर्दी असल्यामुळे दर्शनाला वेळ लागणार आहे हे माहिती आहे. त्यामुळे पोरांना इथे नाश्ता करून म्हणजे अविराला आणि स्वामीज्ञाला इथे खायला घालून मग आम्ही वर जाणार आहोत. आणि दोघींची रड चालू झाल्यामुळे दोघींना एक एक टॉय तर घेतलंय. आता बघूयात पुढे. मी आतमध्ये आलो रोपवे जवळ, ओटीचं सामान वगैरे घेतलंय. गर्दी तशी कमी वाटतीये. मी रोपवेसाठी आलेलो आहोत. गर्दी प्रचंड वाढलेली आहे आणि आता ऑलमोस्ट आमचा नंबर लागलेला आहे रोपवेसाठी. जय त्या बाजूने चढण्यासाठी पायऱ्या आहेत. आणि रोपवेने वर आल्यानंतर इकडे प्रचंड गर्दी आहे. लिफ्टची सोय नाहीये. आणि खूप सुंदर दर्शन झालं आमचं. अगदी डोकं वगैरे टेकायला मिळालं. पण गर्दी प्रचंड होती. आता आम्ही रिटर्न चाललेलो आहोत रोपवेने. दर्शन करता करताच स्वामीज्ञा झोपली. अगदी जवळ पोचलो आणि झोपली. आधी रडली, मला जागा पाहिजे, मला एसी पाहिजे, मला गमन होतो. चिडली आणि जसं जवळ पोचलो गाभारायच्या तिने झोपून घेतलं. आणि आविरा दिदी जागी. आविरा दिदी आहे का? प्रचंड ऊन आहे. आता आमचं सप्तशृंगीचं दर्शन झालेलं आहे. आम्ही जस्ट निघालो आहोत आणि ही गँग मागे यांची मस्ती चालू आहे. कोंबडी घेतली. कोंबडी दाखव. कोंबडी हेन. आता आम्ही इथून निघालो आहोत सप्तशृंगीवरून. ऑन द वे आम्ही येता बघू पेरूची वाडी जर करायला. आणि आता आम्ही पोचलेलो आहोत पेरूच्या वाडीला. आणि इथे सुद्धा खूप गर्दी दिसते. बापरे. आणि आम्ही आता आलेलो आहोत पेरूच्या वाडीत. म्हणजे अर्थातच सगळीकडे पेरू बघायला मिळणार. प्रचंड गर्दी आहे. प्रचंड म्हणजे प्रचंड गर्दी आहे. लिटरली मिसळपाव खाण्यासाठी देखील खूप जास्त काय म्हणतात क्यू आहे. आणि स्वामीज्ञाला तर जरा बरं वाटतं. सकाळी तिची खूप चिडचिड झाली होती. पेरूची वाडी. स्वामीज्ञा काय खायचंय? आईस्क्रीम. पेरूची आईस्क्रीम. ती बघ तिकडे. आईस्क्रीम खाऊंगी कश्मीरच्या. आईस्क्रीम घे.
आणि मिसळसाठी अजूनही पाऊण तासाची वेटिंग आहे, म्हणून तोपर्यंत आम्ही पेरूची आईस्क्रीम खायला घेतली आणि खूप टेस्टी आहे. पेरूची वाडी. बघू बघू कशी दिसते. तर जवळजवळ 1 ते 1.5 तासाच्या वेटिंग नंतर आम्हाला कुपन मिळाला, नंबर लागला आमचा. मग 1-1.5 तास आम्ही सगळे अदर ऍक्टिव्हिटीज आणि थोडेफार शॉपिंग स्टॉल्स जे होते ते एक्सप्लोअर केले, थोडीशी शॉपिंग पण केली. आणि स्वामीज्ञा आणि आविरा तर काही ऐकतच नव्हत्या, त्यांना गेम्स खेळायचे होते, सो गेम्स पण खेळलो. आणि 1 ते 1.5 तासाच्या वेटिंग नंतर आम्हाला आमचा नंबर लागला, 366 नंबर होता आमचा. सो आता आम्ही येऊन बसलोय टेबलवर. आताशी ऑर्डर दिली आहे, ऑर्डर कधी येईल माहिती नाही, प्रचंड भूक लागली आहे. काय बोलते? हा बोल, बोल ना. काय बोलते? निघाला. काय बोलतेस? बोल, बोल ना. बोल, बोल ना. ते काय आहे? काय ते? माईक. बोल. मी स्वामीज्ञा. रुपल. आकाश. आळशी. आणि फायनली खूप जास्त वेट केल्यानंतर आमची ऑर्डर आलेली आहे इथे. त्याच्यासाठी खूप वेट केलं होतं आणि खूप म्हणजे हाईप आहे या पेरूच्या वाडीच्या मिसळची. सो त्या हाईप नुसार आम्ही सुद्धा आलो. आता बघूयात कसं लागतंय काय. पेरूची लस्सी. आता आमची मिसळ वगैरे खाऊन झाली. आता आम्ही पुन्हा एकदा चाललोय ऍक्टिव्हिटी झोनकडे, बिकॉज स्वामींना पुन्हा ट्रेनमध्ये बसायचं आहे आणि आमचं ते बर्ड्स जे आहेत ते पण बघायचे राहिले. आता आम्ही चाललोय बर्ड पार्कमध्ये. सो त्याचे पहिले आम्ही कुपन्स घेतोय आणि आता आम्ही चाललेलो आहोत बर्ड पार्क. चुप 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 लावला. चुप चुप. रॅबिट घ्यायचा आपल्याला. रॅबिट घ्यायचा सोन्याने. लाव लाव, इकडून इकडून लाव. डॅडी हे बघ, तितर गोल्ड. कोंबडी नाहीये, गोल्ड तितर आहे बाबू, गोल्ड तितर. अरे ती कोंबडी का बोलली? आवाज आला इकडे मागून. तितर काय? तितर काय? तितरला सांग कमिंग. कमिंग तितर. पुढे चला, पुढे चला. त्याला नाही हात. मग रॅबिटला हात लावायचंय. फक्त रॅबिटलाच लावा. पण शेरडॉग आहे ना तिकडे, भीती वाटते. अँड दिस इज रिअल. OMG. हे इथे ठेव रे सस्याला. नको आकाश, आकाश नको. तिला हात लावून तुझ्याच बाजूला असतो, तेच हात लागणार. काही रिॲक्शन नको व्हायला. रॅबिट शप 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 शप. रॅबिट हात लाव. काय नाही करत रॅबिट. बरं रॅबिटला असं करायचं. रॅबिट शप 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 शप. लाव हात. लाव ना. शप 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 शप. रॅबिट शप 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 शप.
हात लावते तू. स्वामीने बघ अजून कलरफुल रॅबिट. स्वामीने टर्टल आहे बघ, टर्टल. मम्मा पॅरेट चावला डॅडीला. हा टर्टलला बोल ये कमिंग. स्वामीने सिट डाऊन अँड लुक ॲट हिम. टर्टल. टॉर्टॉइज. काय खातो टॉर्टॉइज? बेबी बेबी आहे. बेबी स्पॅरो. लाव लाव. That is zebra finch and Bengal finch. गेली बेबी येतो बाबू. बेबीला हात नाही ना जाणार तिचा हात बेबीला हात लावायला. असा तो आली. भाऊ त्याच्या पायाला बघ काहीतरी लावले. डोरेमॉनला पकड. तिथे पकड असं. मम्माकडे बघा. ये रे डॅडी जातो रे. हा ला लबाडे तो हातला डायरेक्ट हातला बाबू. दे बाबू दे दे त्याला दे. भरो त्याला भरो. त्याला सांग ये खा. दे ना दे ना त्याला सांग खा. नाही घाबरत तो. खाईल तो. सांग खा. डॅडी 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 डॅडीच्या हातावर आले 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 आले. ए हळूहळू रे मग हळूहळू. स्वामीने जातील ते. प्यार कर प्यार कर. त्याला खायला दे खायला दे. तुला सांग स्लो खा. बरो त्याला बरो. डॅडी थोडस मागे सर. डोक्यावर बसू का? नको का आकाश? घाबरते का? घे तुझ्या हातावर पण. घे ना तुझ्या हातावर गौरव तिला. चल उतर. ए आकाश इकडे घेतलंय. आणि आम्ही आता बर्ड पार्क पण बघून झालेला आहे. अशा प्रकारे आता आम्ही निघतोय रिटर्न घरी जायला. ऑन द वे काहीच प्लॅन नाही आहे. घरीच जाणार आहोत असं तरी ठरलं आतापर्यंत. आता बघूयात. मुली काही निघायचं नावच नाही घेत. स्वामींना तर रॅबिट हातात हवाय. ए चल चल स्वामींना बाहेर चल. आणि स्वामींना ट्रेन मध्ये बसायची इतकी घाई आहे की ती हात सोडून पुढे निघाली आहे. चला 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 पुढे चला. ट्रेन मध्ये चला. थांब 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 बाबू. चालू ट्रेन थांब. थांब थांब बाबू. स्वामींना बाय. चला लाईट गेली. चला उतरा. चला चला लाईट गेली. सो आम्ही आता पेरूच्या वाडीमधून निघालेलो आहोत घरी रिटर्न जायला. सध्या तरी असंच आहे की आम्ही घरी रिटर्न चाललोय. डोंट नो रस्त्यात काही चेंज होईल की नाही. पण शक्यतो नाहीच होणार कारण की खूप थकवा पण आलाय. उन्हाने अवतार पण झाले. टॅनिंग पण आली आहे. आणि मुलींनी जास्त चिडचिड केल्यामुळे आता कुठे जायची इच्छा पण नाही राहिली आहे. आणि स्वामीज्ञा
अविरा दीदी सोबत राहून राहून चॉकलेट्स आणि जेली खायला शिकली आहे. आणि मामीने तिला शिकवलंय की हे चॉकलेट नाहीये जेली आहे. तर ती मला सांगते हे चॉकलेट नाहीये दुसरं आहे दुसरं ना. टी टाकायला लागेल ना. सो त्यानंतर आम्ही घरी जायला निघालो. फोटोज आणि व्हिडिओज खूप मेमरीज आम्ही सोबत घेऊन निघालो होतो. अविरा आणि स्वामीज्ञाने बर्ड्स पार्कमध्ये खूप एन्जॉय केलं. त्यांच्यासाठी लाईफ टाईम मेमरी होती. सो असे गेले आमचे 2 दिवस. भेटूयात नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय.